भाजपचे उन्नावचे वाचाळवीर खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा वादग्रस्त विधान करत अजब सल्ला दिलाय। हम दो हमारे दो हा नारा बेकार असल्याचं विधान साक्षी महाराजांनी केलं। हिंदूंनी 4 अपत्यांना जन्म द्यावा असं महाराज म्हणतात। 4 पैकी एक मूल साधू संतांना, दुसरं मूल लष्कराला सोपवावं आणि उर्वरित 2 मुलं कुटुंबासोबत राहू द्या असा सल्ला एका कार्यक्रमात त्यांनी दिला। याआधीही नथुराम गोडसेंबाबत साक्षी महाराज यांनी वादग्रस्त विधान केलं होतं। नथुराम राष्ट्रभक्त असल्याचं वक्तव्य साक्षी महाराजांनी केलं होतं। हम दो और हमारा एक, हमने वो भी मान लिया था। अब इन बेईमानों को संतोष नहीं हुआ, एक और नारा दिया, हम दो और हमारा। बोलो ना, दिया कि नहीं दिया? लड़की से लड़की की शादी, लड़के से लड़की की शादी। पिछली सरकार हो गई ना बुद्धि खराब। इसलिए हम स्वामी जी के भाषण पर, प्रवचनों पर अपने को जोड़ते हुए निवेदन करना चाहते हैं, कम से कम 4 बच्चे पैदा करो। एक हम साधु महात्माओं को दे दो, एक वो हमारे पत्रकार पूछ रहे थे सीज पार उल्लंघन हो रहा है तो एक सीमा पर भेज दो। लगता है कि नाथुराम गॉडसे भी एक राष्ट्रभक्त था और महात्मा गांधी जी ने भी राष्ट्र के लिए बहुत कुछ किया। तो लोगों का अपने तरीके से सोचने का तरीका है। मनाया जा रहा है कि नहीं मनाया जा रहा है इसकी जानकारी मुझे नहीं है, इसलिए उस संदर्भ में कोई टिप्पणी नहीं करना चाहूंगा। आखिरकार तो उसके दिल में भी दर्द था और उसने उसका उस समय का जो स्टेटमेंट है वो मुझे लगता है कि राष्ट्रभक्ति से ही ओतप्रोत था। किसी कारण से, गुस्सा से अगर उसने कोई गलती की होगी तो मुझे संदर्भ में नहीं, लेकिन वो राष्ट्रद्रोही भी नहीं था। याच विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत ॲडव्होकेट दीपक गायकवाड, विश्व हिंदू परिषदेचे कोकण विभागाचे जनरल सेक्रेटरी आहेत, ते असणार आहेत। त्याचबरोबर आपल्या सोबत ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत पुष्पा भावे सुद्धा आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। आपण पाहतोय साक्षी महाराज जे ते वादग्रस्त विधानं वारंवार करताना पाहायला मिळत आहेत। हे सगळं बेताल जे सुरू आहे यामागची नेमकी काय पार्श्वभूमी असावी असं वाटतं? विधानं नवीन नाहीये, परंतु जी कुजबुजीच्या स्वरूपात केली जात होती त्यांना आता धीर प्राप्त झालाय, राजकीय पाठिंबा प्राप्त झाला। हिंदुत्ववादी संघटना नेहमी या प्रकारचे गोंधळ निर्माण करतात। हे आम्ही म्हणालो नाही, ते म्हणाले, कारण त्यांच्या छोट्या छोट्या अनेक संघटना आहेत। मुख्य मुद्दा आहे तो वेगळा आहे की त्यांना धर्माच्या आधारे कुटुंबाचं नियंत्रण करायचं आहे, स्त्री पुरुष नात्याचं नियंत्रण करायचं आहे आणि ज्या घटनेने या देशात सर्वांना समान स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि समान संधी दिलेली आहे त्या घटनेला हे मान्यच नाही आहे। त्यामुळे त्यांची ही विधानं घटनाविरोधी आहेत। ही विधानं घटनाविरोधी जरी असली तरी कुठेतरी असा दावा केला जातो की मुस्लिमांची संख्या वाढतीये आणि हिंदूंची कमी होतीये। कुठेतरी या भीतीपोटी ही प्रतिक्रिया उमटतेय। ही भीती सुद्धा यांनीच निर्माण केली, आकडेशास्त्राचा काही आधारच नाही आहे त्याला। त्यामुळे ही भीती यांनी निर्माण केली आणि त्याहूनही सगळे मुस्लिम 4 बायका करतात म्हणून त्यांची अपत्यता, हे सुद्धा अशास्त्रीय विधान आहे। पण एक लक्षात येईल या सगळ्यामध्ये तुमच्या की समाजामध्ये विशिष्ट लोकांची अपत्य असावीत यांची खरी भूमिका ती आहे। म्हणजे ते ज्या वेळेला म्हणतात आपल्यासारखे नियंत्रण करतात पण बाकीच्यांना मुलं होतात, म्हणजे झोपडपट्टीवाले। आता झोपडपट्टीवाले कायम झोपडपट्टीवाले राहणार किंवा ते तसे ठेवले जाणार आहेत का, असा खरा प्रश्न आहे। इथे खरं म्हणजे आपण ज्या वेळेला संतती नियोजनाविषयी बोलतो त्यावेळेला या देशाचं एक आर्थिक नियोजन आहे। बरोबर, समान संधी सगळ्यांना द्यायची म्हटली तर त्या प्रकारची आपल्याकडे सुविधा पाहिजे आणि त्याहीपेक्षा एक स्त्रीवादी किंवा स्त्री चळवळीतली बाई म्हणून मला असं वाटतं की संतती नियमनाचा विचार आला तेव्हा स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा विचार होऊ शकला, नाही तर त्यांची आयुष्यच यात जात होती। त्यामुळे हा खरं म्हणजे जगण्याच्या गुणवत्तेचा प्रश्न आहे। बरोबर, पण याच्यातली युक्ती लक्षात घ्या की ते देशासाठी सैन्याला एक द्या असं म्हणतात, त्यावेळेला ते आपल्या बोलण्याला एक राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा चेहरा द्यायचा प्रयत्न करतात, तो खरा नाहीये। छुपे अजेंडे आहेत याच्या मागचे। आपल्या सोबत ॲडव्होकेट दीपक गायकवाड सुद्धा आहेत, विश्व हिंदू परिषदेचे जनरल सेक्रेटरी आहेत कोकण विभागाचे। सर, या सगळ्या भूमिकांमागचा नेमका आपल्याला काय अशा प्रकारची विधानं केली जात आहेत आणि आपला स्टँड काय आहे? एक तर याच्यामध्ये
सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती की साक्षी महाराजांनी त्यांच्या भाषणामध्ये हे आवाहन हिंदूला केलंय, हिंदू महिलेला केलेलं नाहीये. परंतु तुमच्या टीव्हीच्या कॅप्शन मध्ये असंच दाखवण्यात आलं की हिंदू महिलांनी किमान 4 अपत्यांना जन्म द्यावा. तेव्हा त्याचा पहिला प्रभाव जो आहे तो चुकीचा जातो. त्यांनी हिंदूंना आवाहन केलं हे खरं आहे. हे हिंदूंना आवाहन करण्याच्या पाठीमागची विश्व हिंदू परिषदेची भूमिका अशी आहे की हा देश, पुष्पाताई खूप मोठ्या विचारवंत आहेत, मी त्यांचा खूप आदर करतो, परंतु पुष्पाताईंचे विचार भारतामध्ये जोपर्यंत हिंदू बहुल आहेत तोपर्यंतच ऐकले जातील. परंतु ज्या क्षणी भारत हा इस्लाम अनुयायांचा बहुल होईल त्यावेळी इस्लामच्या विरोधात किंवा इस्लामला मान्य नसणारं कुठलंही विधान मान्य केलं जाणार नाही. आता साक्षी महाराजांनी जे म्हटलेलं आहे ते या संदर्भात असं म्हटलेलं आहे की हिंदूंनी 4 अपत्यांना जन्म द्यावा. याचा अर्थ लोकसंख्येचं जे असंतुलन वाढत गेलेलं आहे गेल्या 70 वर्षामध्ये, त्याची फक्त मी आपल्याला उदाहरण देतो. 1941 साली संपूर्ण भारताची लोकसंख्या ही 31 कोटी होती आणि त्यातली 2,62,00,000 मुस्लिमांची लोकसंख्या होती. स्वतंत्र भारतामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या ही 9.1% होती, तर हिंदूंची लोकसंख्या ही 85% होती. आकड्याच्या भाषेत जर सांगायचं झालं तर मुस्लिमांची लोकसंख्या ही 2,73,00,000 होती 1947 साली, तर हिंदूंची लोकसंख्या ही 30 कोटी होती. 2011 सालची जनगणना तुम्ही पहा, त्याच्यामध्ये हिंदूंची 30 कोटी असलेली लोकसंख्या ही 94 कोटी झालेली आहे आणि मुस्लिमांची 2,73,00,000 असलेली संख्या 19 कोटी झाली. लोकसंख्या वाढीचा जर हा दर पाहिला तर आपल्या लक्षात येईल की मुसलमान 7 पटीनं वाढलाय तर हिंदू 3.11 पटीनं वाढलाय. डेमोग्राफिक सायन्स जे आहे ते असं सांगतं की असाच जर इस्लामच्या अनुयायांच्या लोकसंख्येचा वेग वाढत राहिला तर 2060 साली हा देश इस्लाम बहुल होणार आहे. आज आपण जगाचं उदाहरण पाहावं. म्हणजे इस्लाम बहुल होणं मुळातच आपण जी माहिती देताय ते चुकीच्या आधारावरती आहे. आपण आपल्या स्क्रीनवरती एक ग्राफिक्स दाखवणार आहोत जी आकडेवारी ही आपल्याला राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगानं सुद्धा दिलेली आहे आणि हे प्रमाण जे आहे ते इतकं नाहीये. 1991 साली हिंदू 82% होते, जे 2001 साली 80.5 झाले, तर मुस्लिम हे 12.1% होते, जे वाढून 2001 साली 13.4 झाले. त्यामुळे आपण जो फुगवटा निर्माण झालेला आहे असं म्हणतात तो कृत्रिम आहे. याच आधारावरती आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत आणि मुळातच मुस्लिमांची संख्या वाढते म्हणून हिंदूंची संख्या वाढवा हे त्याला उत्तर असू शकतं का यावर सुद्धा चर्चा करणार आहोत. साक्षी महाराजांच्या विधानावर आपण चर्चा करतोय. सुरुवातीला आपण पुष्पा भावे यांच्याकडे जाऊयात आणि त्यानंतर आपण दीपक गायकवाड यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. भावे मॅडम, आपण पाहिलं की कुठेतरी एक प्रकारे हा कृत्रिम फुगवटा मुस्लिम लोकसंख्येच्या वाढीचा निर्माण केला जातोय आणि ज्यामुळे हिंदूंच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचं काम हे साक्षी महाराज करतायत की काय, अशी परिस्थिती आहे. तुमचं निरीक्षण या सगळ्यावरचं नेमकं काय? जे लोक देव आणि मूर्ती आणि मंदिर यांचा राजकारणासाठी वापर करतात ती माणसं नेहमी दानवाचा विचार करतात. त्यामुळे ते लोकांसाठी एक राक्षस निर्माण करतात आणि तो राक्षस निर्माण केला की ज्याला आपण इंग्लिशमध्ये मास हिस्टेरिया म्हणतो, समूहाचा उन्माद निर्माण होतो आणि ते आपण आपल्या देशात अनेक घटनांमध्ये पाहिलेलं आहे. आणि हा जो उन्माद आहे तो उन्माद माणुसकीचाही मग विचार करत नाही आणि हाच या माणसांचा हेतू असतो. त्यामुळे आपलं भांडण जे आहे ते देवधर्माशी नाहीच आहे. देवधर्म राजकारणासाठी वापरणाऱ्या या लोकांशी आहे की ज्यांना धर्माशी काही देणं घेणं खरं म्हणजे नाहीये. कॅपिटलायझेशन त्यांनी या गोष्टींचं केलेलं आहे. दीपक गायकवाड यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया घेऊयात. त्याचबरोबर या प्रश्नाला उत्तर देत असतानाच गायकवाड, मुद्दा असा आहे एकीकडे आपण कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम हा सरकारच्या वतीने राबवतो आणि दुसरीकडे मात्र लोकप्रतिनिधी अशा प्रकारचं विधान करतात. हा एक विरोधाभास जो आहे तो कसा काय? पुष्पा भावेंच्या प्रश्नाला उत्तर द्या आणि या सुद्धा. एक तर तुम्ही हे विचारात घेतलं पाहिजे की काश्मीरचं उदाहरण असं आहे की आपलं रक्षण करू शकेल असा विश्वास त्यांना वाटला नाही, त्यामुळे त्यांनी काश्मीरमधून पलायन केलं. ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम बहुसंख्या वाढते त्या ठिकाणी इतर धर्मियांना राहण्याजोगी परिस्थिती राहत नाही. हा इतिहास आपल्या समोरचा आहे. 1988 साली काश्मीर मधल्या 3,55,000 हिंदूंना स्थलांतर करावं लागलंय. तुमच्या म्हणण्याप्रमाणे आजची हिंदूंची संख्या ही 79% आहे.
जी 1951 मध्ये 85% होती. तुमच्या म्हणण्याप्रमाणे जरी युक्तिवादाशी मी समर्थन झालो तर निदान 100 वर्षात तरी मुस्लिम बहुसंख्या होणार आहे की नाही या देशामध्ये? ऍडव्होकेट दीपक गायकवाड, 1 मिनिट. काश्मीरचं राजकारण हे पूर्णपणे वेगळं आहे आणि काश्मीर राज्याचा इतर राज्यांशी तुलना करणं हे एकतर चुकीचं आहे आणि दुसरं म्हणजे आमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही काही वेगळं म्हणत नाही आहोत. जी आकडेवारी सरकारच्या वतीनं देण्यात आलेली आहे, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगानं जी आकडेवारी दिलेली आहे ती आकडेवारी आम्ही दाखवतोय. त्यामुळे आम्ही जी आकडेवारी दाखवतोय तिला आधार आहे, ती आम्ही आमच्या मनाने बोलत नाही. त्यामुळे आपण फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनच्या आधारावर बोलावं. आपण ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन सांगतो. माझ्या समोर इंटरनेटवर काढलेला चार्ट आहे. त्या चार्टचं जर आपण वाचन केलं तर आपल्या असं लक्षात येईल, जर आपण चार्टचं वाचन केलं तर आपल्या असं लक्षात येईल की 51 साली 85% असलेला हिंदू समाज 2011 साली 79% आलाय आणि 1951 साली 9.9% असलेला मुस्लिम समाज हा 2011 साली 14.2% आलाय. अशा पद्धतीत जर लोकसंख्या इस्लामची वाढत राहिली तर काही वर्षांनी, निदान 50-60 वर्षांनी नाही तर निदान 80 वर्षांनी राष्ट्राच्या जीवनामध्ये 60-80 वर्षाचा कालावधी हा नगण्य असतो. तर 80 वर्षांनी जर या ठिकाणी इस्लामची संख्या बहुसंख्या जर झाली तर काय होईल याचं म्हणजे हिंदू धोक्यात आलाय असा तुम्ही मेसेज समाजाला देऊ पाहताय? नाही, आपण लक्षात घ्या, हे लोकशाही राष्ट्र आहे. या ठिकाणी डोक्यांना महत्व आहे, किती डोकी आहेत याला महत्व आहे. अशा वेळी विद्वत्ता ही पूर्ण बाजूला पडते. एपीजे अब्दुल कलाम सारखा शास्त्रज्ञ, त्याच्या विरोधात जर 2 गुन्हेगारांनी मत नोंदवलं मतदानाच्या आधारे तर तो पराभूत होऊ शकतो. अबुल कलामांची विद्वत्ता त्या ठिकाणी उपयोगाला येणार नाही. या ठिकाणी डोकी मोजली जातात. म्हणून आपण लोकसंख्येचं विसरता कामा नये की ज्या ठिकाणी लोकशाहीमध्ये ज्याची संख्या जास्त त्याचं सरकार सत्य. नाही दीपक गायकवाड, आपण जी सांगताय माहिती ती फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनच्या आधारावर नाहीये. मी पुन्हा एकदा समअप करताना पुष्पा भावेंकडे येणार आहे. कुठेतरी हे मुस्लिम राष्ट्र होणार आहे, हिंदू धोक्यात आलेले आहेत, हिंदूंची संख्या कमी होते, या सगळ्याचं कॅपिटलायझेशन करण्यासाठीच हा सगळा एक प्रकारे लोकांच्या मनामध्ये भयगंड निर्माण केला जातोय. हा फक्त मुस्लिमांच्या बाबतीत नाही. या लोकांनी कुजबुजीच्या स्वरूपात उत्तर प्रदेशासारखं राज्य तुम्ही केलं तर राजकारणावर तुम्हाला प्रभाव टाकता येईल. उत्तर प्रदेशासारखं म्हणजे अधिक लोकसंख्या असणार, या प्रकारचा प्रचारही केलेला आहे. सगळंच जर आपण झुंडीच्या स्वरूपाचं राजकारण असं करायला लागलो तर त्याच्यात गुणवत्ताच राहणार नाही. त्यामुळे हा एक भयाचा भाग. आणि दुसरं एक लक्षात येईल की जगभरामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की एक विशिष्ट वंश जो आहे तो वेगाने खूप वाढतोय आणि दुसरा वाढत नाही, अशी परिस्थिती दिसत नाही. म्हणजे हा दावा चुकीचा आहे की मुस्लिम वाढतायत आणि हिंदू वाढत नाहीत, असं होतच नाही. त्यामुळे हे फक्त लोकांच्या एक बागुलबुवा उभा करायचा की ज्यामुळे लोक हिंसेला प्रवृत्त होतील त्या वंशाच्या विरुद्ध. बरोबर. की आपला जो आक्षेप आहे, माणूस म्हणून जो आक्षेप असायला पाहिजे कोणाचाही, तो असा आहे की आपण माणसाकडे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या रूपामध्ये बघणार का माणूस म्हणून? बरोबर आहे. आणि म्हणून ते डोकी वापरण्याची जी भाषा आहे ती कुठेतरी माथी भडकवण्याचा विचार आहे की काय, अशी शंका उपस्थित होते. धन्यवाद पुष्पा भावे. त्याचबरोबर ऍडव्होकेट दीपक गायकवाड, विश्व हिंदू परिषदेचे कोकण विभागाचे सचिव, या दोघांनी आपल्याशी चर्चा केली. मात्र साक्षी महाराज हे जाणीवपूर्वक अशा प्रकारची विवादास्पद विधानं वारंवार करतायत की काय आणि त्यानिमित्तानं राजकारण करणं, विश्व हिंदू परिषद आपला अजेंडा हा छुप्यापणानं राबवताय की काय, सरकारच्या माध्यमातून हा छुप्यापणानं राबवला जाणारा अजेंडा आहे की काय, अशा प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागल्यात. या बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबूयात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.